नमस्कार. यशवंत सेनेचे सरसेनापती स्वर्गीय बी.के. कोकरे यांच्या सुनबाई व भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार वंदना विशाल कोकरे यांचा सुपा गटातून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं खात्रीशीर वृत्त नुकतंच समोर आलंय. त्यांच्या विरोधात यशवंत सेनेचे सरसेनापती बी.के. कोकरे यांची विचारधारा संपवू पाहणाऱ्या पल्लवी प्रमोद खेत्रे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने वंदना विशाल कोकरे यांचे पती माजी सरपंच विशाल कोकरे यांना सरपंच पदावरून अपात्र केल्याचे कारण पुढे करीत तक्रारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला होता. त्यावर आज झालेल्या सुनावणी दरम्यान भाजपाचे विधितज्ञ ॲडव्होकेट शामराव कोकरे यांनी वंदना विशाल कोकरे यांची बाजू लावून धरीत पतीच्या विरोधात लागलेला निकाल पत्नीकरिता ग्राह्य धरता येऊ शकत नाही असा युक्तिवाद केला. तो ग्राह्य मानत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वंदना विशाल कोकरे यांच्या विरोधात आलेला तक्रारी अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता वंदना विशाल कोकरे यांचा भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर सुपा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झालाय. दरम्यान या संदर्भात बोलताना विधितज्ञ ॲडव्होकेट शामराव कोकरे यांनी हा सत्याचा विजय असल्याचं सांगत यशवंत सेनेचे सरसेनापती स्वर्गीय आदरणीय बी.के. कोकरे यांची विचारधारा संपवू पाहणाऱ्यांना आज खऱ्या अर्थाने चपराक बसली असून राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या कृत्याचे पडसाद बारामती तालुक्यातील 6 गट व 12 गणांमध्ये मतदान पेटीमध्ये पाहावयास मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. त्याचबरोबर राज्यात व देशात महायुतीत बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती तालुक्यात मात्र भाजपावर कुरघोड्या करण्याचं कुबाण रचले असल्याची भावना व्यक्त करतानाच बारामतीचा सुज्ञ मतदार राजा त्यांना त्यांची जागा दाखवून देईल अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे. चला तर भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका.